सभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर मतदारांप्रती कृतज्ञता म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याचा दौरा करणार आहेत। शिंदेंच्या आभार दौऱ्यानिमित्त शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल। जिजामाता प्रेक्षागार इथे आभार दौऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। अकोला जिल्ह्यातील 65 सरपंचांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना बांधकाम व्यावसायिकांच्या जागा वगळण्यात आल्या। गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकलेली आहेत अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 800 लाभार्थी रेल्वेनं अयोध्येला रवाना झाले। पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं। ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक देखील उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात आणखी एक एमआयडीसी उभी राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पालघरच्या दुग्ध प्रकल्पाची हजारो हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता राम शिंदेच काफी आहेत असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। राम शिंदेंना सभापतीपद देऊ नये यासाठी कुणी कुणी विरोध केला होता याची यादीच माझ्याकडे आहे असं बावनकुळे म्हटलंय। वसमतच्या गुंज गावात ट्रॅक्टर अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला होता। दरम्यान या महिलांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलीस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। तरीही कुणी इथे राहिलं असल्याचं निदर्शनास आलं तर तात्काळ कारवाई केली जाईल असं फडणवीस म्हटलं। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम कुटुंबाला ताब्यात घेण्यात आलंय। चौकशीनंतर कुटुंबाची पोलिसांनी सुटका केली। जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। आणि आता एक मोठी बातमी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होतंय। 18 जागांसाठी तब्बल 70 उमेदवार रिंगणात आहेत। श्री सिद्धेश्वर विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे। त्यामुळे भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि त्यामुळे भाजपचा सुभाष देशमुखांचा पॅनल आणि काँग्रेससोबत सचिन कल्याण शेट्टी यांनी युती केल्यामुळे निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तहव्वूर राणाची गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान राणानं चौकशीमध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत विकास कामं ग्रामविकास विभागानं उत्तम कामगिरी केली असून केंद्रातून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। सीएसएमटी ते ठाणे आणि बदलापूर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेनं आता हार्बर मार्गावर देखील एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत हार्बर मार्गावर 14 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल असं सांगण्यात येतंय। महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येतील असं अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं। दरम्यान आता या योजनेमध्ये काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत असं स्वतः अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। एप्रिल अखेरीस मुंबईच्या उंबरठ्यावरील ठाणे जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेले आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झालेली आहे। भातसा, तानसा, वैतरणा आणि धरणातील डोळ्यांना दिसणाऱ्या अथांग पाण्याचा एक टिपूसही शहापूर तालुक्याला मिळत नसल्यानं हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण करावी लागते। प्रगत महाराष्ट्राला पावसाचं पाणी अजूनही नीट साठवता येत नसल्यानं जनतेच्या घशाला कोरड पडली आहे। गेल्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी बहुतांश भागात अगदी छोट्या मोठ्या शहरात देखील रोज पाणी देणं आवश्यक आहे।
5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय। 5वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 23.90% आहे, तर 8वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 19.30% आहे। गुण पडताळणीसाठी 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कोळणी घाट येथील पवित्र माती आणि जल मुंबईला नेण्यात येणार आहे। धाराशिवच्या सोनारी येथील काळभैरव नाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पाहायला मिळते। आतापर्यंत 5 लाख भाविकांनी भैरवनाथाचं दर्शन घेतलंय, तर भैरवनाथाचा रथ काढला गेला आणि कावड नाचवणाऱ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणूक निघाली। आणि आता एक मोठी बातमी, जळगावच्या चोपड्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे। प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारात मुलीचा मृत्यू झालाय, तर जावई गंभीर जखमी झालाय। वर्षभरापूर्वी मुलीने एका मुलासोबत प्रेमविवाह केला होता आणि तेव्हापासूनच वडील यांच्या मनात राग होता। दरम्यान या गोळीबारात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणारे असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेलं आहे। पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात 24 वर्षीय तरुणानं केमिकलयुक्त ताडी पिल्याची घटना घडली आहे। यामुळे तरुणाचा मृत्यू झालाय। विजय शेडगे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान तक्रार करून देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। दारू पाजली नाही म्हणून मित्राला आईवरून शिवीगाळ करणं जालन्यातील एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। ज्याला आईवरून शिवीगाळ केली त्यानं शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली आहे। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपीनं हत्येची कबुली दिली। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला समृद्ध करण्याच्या दृष्टीनं कलाटणी देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झालंय। या महामार्गाचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकानं थाटल्याप्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर आरटीओनं कारवाई केली आहे। त्यानुसार राज्यात ओलाची 121 शोरूम ट्रेड सर्टिफिकेटशिवाय सुरू असून ती तात्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओनं केल्या आहेत। राज्याच्या कृषी विकासात सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे मोठे योगदान असून देखील अद्याप राज्यातील 68 तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीयेत। हे आता लक्षात घेऊन शासनानं राज्यात नव्यानं 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळं उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता दिली आहे। कुत्र्यांसह मांजरांवर देखील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातले आदेश काढलेले आहेत। त्याचबरोबर प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले। मंत्री सरनाईक यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता। राज्यातील बाजार समितीमध्ये 8,535 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2,741 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 18,381 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 5,843 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील काल 1,31,000 क्विंटलची कांद्याची आवक झाली। यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 26,000 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातून 71,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। गेल्या आठवड्याभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी मोठा दिलासा दिला। नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटलं, उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाला।
पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेला अलर्ट जारी करण्यात आला असून रेल्वे प्रशासन तसंच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले। व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे असून त्यांना परत पाठवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे। माणुसकीच्या दृष्टीनं उपचारांसाठी भारतात राहू देण्याची विनंती काही पाकिस्तानी रुग्णांनी केली असली तरी हा अधिकार केंद्र सरकारचा आहे। देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी कडक निर्णय घ्यावे लागतात, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। पावसाळापूर्व कामं करण्यासाठी महापालिका प्रशासनानं वाहतूक पोलिसांकडे शहरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी मागितली होती। त्यानुसार पोलिसांनी 61 ठिकाणी कामं करण्याची परवानगी दिली आहे आणि त्यामुळे हे रस्ते अल्पकाळासाठी बंद राहणार आहेत। यंदाच्या पावसाळ्यात तिथे पाणी साचून राहू नये यासाठी आवश्यक ते नियोजन महापालिकेनं केलं। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। नेहमीप्रमाणे आज देखील या पुलावरून वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक सोमवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। महारेराच्या आदेशानुसार तक्रारदाराला व्याजाची तसंच घराची रक्कम परत न करणाऱ्या विकासकांविरोधात वसुली आदेश जारी करण्यात आलेले आहेत। मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत वसुली वेगात होत नसून आजही तब्बल 689.98 कोटी रुपयांची थकीत वसुली आहे। मुंबई महानगरपालिकेनं पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केलाय। प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी याबाबत ही माहिती दिली आहे। वाढत्या तापमानामुळे उलट्या, जुलाब आणि त्वचा विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे। पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता असून वाढत्या तापमानामुळे डोळे कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येते। त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। नवी मुंबईतील गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली। त्यांचे व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणाची सर्व पाळमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहेत, याची सखोल चौकशी व्हावी असं महेश शिंदे म्हटले। आणि आता एक मोठी बातमी, पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना भोवलंय। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काय वक्तव्य केलं होतं आपण ते पाहूया। रेड केली 50 लाख कधी पकडले ते 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघते मी काहीच करणार नाही, इमानदारी ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील, सुतासारखे। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की याने गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराडची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली। अस्वस्थ वाटू लागल्यानं डॉक्टरांकडून रक्त चाचण्याचा सल्ला देण्यात आलाय। रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर कराडवर पुढील उपचार होणार आहेत। माजलगावातील ढाबा मालक महादेव गायकवाड हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। माजलगावमध्ये किरकोळ वादातून गायकवाड यांची हत्या करण्यात आली होती। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे निमगाव केतकीतील आठवडे बाजारातील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचं नुकसान झालं, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। यवतमाळ तालुक्यातील मांगुळ आणि आर्णी शहरात अवकाळी पाऊस कोसळलाय। भुईमूग आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। बीडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोडणीला आलेल्या आंब्याचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे।
अमरावतीमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय. दरम्यान 28 तारखेपर्यंत अमरावतीसह विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. लातूरच्या चाकूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. वडवळ, नागनाथ, जानवळ आणि घणी या गावांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. गोंदियामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्या. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र पावसामुळे फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरणार आहेत. सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला जातोय आणि त्यामुळे नद्यांची वाहन क्षमता कमी होईल आणि हजारो झाडांची कत्तल होईल आणि भविष्यात शहराला महापुरासारखी आपत्ती ओढावेल असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवरून पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि आज होणाऱ्या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुमारे 100हून अधिक सामाजिक संघटनांमधील शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक मुळा नदी पात्राशेजारी लॉंग मार्च काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तर नदी सुधार प्रकल्पाला आता स्थानिकांनी विरोध केलेला आहे. पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक आज लॉंग मार्च काढणार असल्याचं कळत आहे. शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत. मुळा नदी पात्राजवळ पर्यावरण प्रेमी यांचा हा लॉंग मार्च काढणार आहे. मुळा नदीच्या काठी मुळा नदीला वाचवण्यासाठी सगळ्यांनी यायचंय ही विनंती आहे तुमच्या माझ्या आपल्या सर्वांसाठी. आपल्याला हे काम थांबवायचंय. असल्याकडे स्टे आला पाहिजे आणि नदीचा काठ जसा ओरिजिनल होता तसाच ठेवला पाहिजे. असला विकास नको. धन्यवाद. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय. शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं. बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर इथे वावटळीमुळे लग्न मंडप उडाला आणि यामुळे वराडी मंडळींची एकच तारांबळ उडाली. या घटनेमध्ये 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाले. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यायी मार्ग मिळावा अशी मागणी स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीड तालुक्यातील लिंबा गणेश विद्युत उपकेंद्रातील बोरखेड फिटरचे केबल जळाल्यानं 2 दिवसांपासून 4 ते 5 गावाचा वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. जनावरांना पाणी देता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार आहे. जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या 35 दशलक्ष लिटरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये जलपाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झालाय. नदीतील प्रदूषणाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. नांदेड शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील कला मंदिर रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लासुरा गावाजवळील शिवारातल्या कोरड्या विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलंय. डॉक्टरजवळील मोबाईल आणि इतर साहित्य हिसकावून चोरटा फरार झाला होता. दरम्यान पोलिसांनी चोरीच्या साहित्यासह आरोपीला अटक केली आहे. पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान तारखेडा गावाजवळ रेल्वेतून पडून अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये एका टोळीनं घरात घुसून तरुणाची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती आहे. यापूर्वी मयत तरुणाची या टोळक्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र दखल न घेतल्यानं ही हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. नाशिकच्या पवननगर येथील महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीच्या 2 गटात हाणामारी झाली. काही दिवसांपूर्वी विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये विजय मिळवल्याच्या वादातून ही हाणामारी झाली. चिपळूणच्या खडपोली गावात नदीत बुडून आई मुलासह आत्याचा मृत्यू झालाय. मुलाचा पाय घसरला आणि तो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी आईनं नदीमध्ये उडी मारली आणि भाऊजाईला वाचवण्यासाठी नंदेनं उडी मारली. मात्र तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारंजा ते मालेगाव दरम्यान कारनं ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। मुंबई गोवा महामार्गावर एका रिक्षावर दरड कोसळली। महामार्गाचं काम सुरू असताना शास्त्री पूल इथे 35 फूट दरड कोसळली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीला आग लागली। या आगीमध्ये परिसरातील लाखो रुपयांचं सागवान जळून खाक झाले। 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचा नागपुरात शुभारंभ सोहळा पार पडला। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 147व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली। सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त जुने जळगाव इथे 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा संपन्न झाला। 80 किलो भंडाऱ्याची उधळण करत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आलाय। मावळमधील देहुरोड येथील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाम हल्ल्यातील 2 संशयित दहशतवादी कैद झालेले आहेत। पर्यटक श्रीजित रमेश यांनी याबाबत एनआयएला माहिती दिली आहे। चंद्रपूरमधील 3 कुटुंबातील 7 सदस्य काश्मीरमध्ये अडकले होते। दरम्यान 7ही जण रेल्वेनं स्वगृही परतलेत। राज्य सरकार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मदतीनं ते स्वगृही परतलेत। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 405 पाकिस्तानी राहत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। पाकिस्तानी सर्व 405 जण हे हिंदू तसंच सिंधी समाजाचे असून त्यापैकी 2 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे। शॉर्ट व्हिजिट विजावर जळगावात आलेल्या 7 पाकिस्तानी नागरिकांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नोटीस बजावण्यात आलेली आहे। हे पाकिस्तानी नागरिक सिंधी समाजाचे असून यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे। काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा इस्लामिक आतंकवाद असून आम्ही वेगळे आहोत आणि बाकीचे काफिर आहेत अशा मानसिकतेतून झालेला हा हल्ला आहे असं विधान रामगिरी महाराज यांनी केलं। हिंदू समाजानं जागृत होणं गरजेचं आहे असं देखील ते म्हटले। राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जात परिस्थितीची पाहणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या निवडणुकीत व्यस्त आहेत अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। तर भाजप 2 समाजात तेढ निर्माण करतंय असं देखील पटोले म्हटले। पहलगाम हल्ल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये शेवादाची लढाई असल्याची टीका विरोधकांनी केली होती। दरम्यान गिरीश महाजन हे अशा कामाच्या ठिकाणी अग्रेसर असतात आणि आपत्तीच्या वेळी मदतीला धावून जाण्याची एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती राहिली आहे। त्यामुळे विरोधकांनी टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही असं तटकरे यांनी म्हटलं। संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी देण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। आसावरी जगदाळे यांना शासनाचा शौर्य पुरस्कार मिळायला हवा असं देखील पाटील म्हटलं। पाटण शहरातील लायब्ररी चौकात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। नागरिकांनी दंडाला काळ्या फिती लावून हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली। गोंदियामध्ये सकल हिंदू संघटनेच्या वतीनं रॅली काढत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तानचा पुतळा जाळून आंदोलकांनी निषेध केला। या रॅलीमध्ये मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला।